सो हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? वेलकम टू माय व्लॉग. सो मित्रांनो, आज आम्ही चाललोय पिकनिकला. आमची पूर्ण टीम आहे आणि पिकनिकला फुल धमाल असणार आहे, मजा येणार आहे. कारण की आम्ही सर्वजण आहेत. माझ्या मागे तुम्ही बघितलात तर माझे सर्व फ्रेंड सर्कल या लोक आहेत उभे. आता काही आमचे मित्र यायचे बाकी आहेत. सो ते आले का मग आम्ही निघणार आहोत. आमची आय थिंक 5 का 7 कार आहेत, बरोबर ना? 5 का 6 कार आहेत. आणि मग आले की आम्ही निघणार आहोत. बऱ्यापैकी सर्वजण आलेले आहेत. तर काही मित्र राहिले आहेत, सर पण आमचे यायचे बाकी आहेत. मग आले का आम्ही सर्व कारमध्ये बसणार प्रत्येकजण आणि मग आम्ही निघणार आहोत. आणि आम्ही जाणार आहोत, कुठे जाणार आहोत? आपलं नाव काय त्याचं? विसावा रिसॉर्ट. सो आपण पेन आणि पनवेलच्या मध्ये जो मध्ये जंगलामध्ये एक विसावा रिसॉर्ट आहे, सो आम्ही त्या रिसॉर्टला जाणार आहोत. मजा असणार आहे. मजा कशी असेल ते मी तुम्हाला दाखवेलच. सो आता आम्ही काही वेळात आम्ही निघणार आहोत. सो पिकनिकला जाणार म्हणून सर्वजण फुल एक्सायटेड आहे, आनंदित आहे. फोटोशूट चालू आहे. या मॅडम. ओके, सर्व फोटोशूट चालू आहे या ठिकाणी. आणि आमच्या मीना मॅडमने टी शर्ट एकदम छान, एकदम भारी घातलं आहे. माझ्याशी नीट बोलायचं, नाहीतर वाट लावणार. इथं फोटोशूट चालू आहे. आणि योगिता मॅडम आत्ताच जस्ट आलेत. त्यांना टायमिंग काय दिलेला? ऑन टाइम नाही आलात तुम्ही, लेट आलात. नेहमीप्रमाणे लेट हजेरी लावलेली योगिता मॅडमने. नाही काय अहो, काय ट्रॅफिक. अमोल सरांना पण ट्रॅफिक आहे बघा. आता आले अमोल सर, सर्वांच्या लास्ट आले अमोल सर. ते बघा, हे बघा, हे बघा, आले बघा. आणि आता आम्ही काही वेळात निघूच. आता आम्ही चलो. चला निघायचं आहे ना? चला चला चला. मी पवार साहेबांच्या गाडीमध्ये बसलेलो आहेत. पवार साहेबांनी त्यांची गाडी घेऊन आलेले आहेत खास. आणि ते उत्तम ड्रायव्हर पण आहेत, म्हणजे खूप छान गाडी चालवतात. त्यांच्या बाजूला आपले राजू हाडकर साहेब बसलेले आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. त्यानंतर माझ्या बाजूला आपले थोर व्यक्ती बसलेली आहे, ओडेकर साहेब, बरोबर का नाही? हाय. सो पिकनिक बद्दल तुम्ही काय बोलू शकता? आजची पिकनिक जबरदस्त होणार आहे. सुरुवात हा ना? छान झालेली आहे. ओके. आणि पाऊस पण आला ना त्यामध्ये, बरोबर नेमका? संदीप कांगेंना जसं आम्ही फोन केला, पावसाने सुरुवात केली. म्हणजे संदीप कांगे हा जो झंझावात आहे, तो एवढा जोरात पाऊस घेऊन आला, 4 ते दडी मारून बसते. अरे वा वा वा. खऱ्या अर्थाने बघितलं त्या पिकनिक मध्ये संदीप कांगेची उपस्थिती म्हणजे पावसाचं आगमन आणि मजा मस्ती वेगळाच अनुभव, वेगळाच आहे. बघू. सो आम्ही निघालोय, परत आम्हाला कलवा ब्रिजवरतीच ट्रॅफिक लागलेली आहे. आणि ट्रॅफिक अशी तशी नाहीये, तर मजबूत ट्रॅफिक लागलेली आहे ती शेवटपर्यंत. बापरे, एवढी मोठी ट्रॅफिक लागलेली आहे. आता किती वेळ लागेल आम्हाला काही माहीत नाही, सांगू शकत नाही किती वेळ लागतो या ट्रॅफिकमध्ये आम्हाला बाहेर निघाला. ॲक्च्युली आम्हाला पोचायचं आहे तिकडे 9-10 वाजेपर्यंत तरी पोचायचं आहे, पण इथेच आता 8:45 झालेत. म्हणजे याचा अर्थ आम्हाला खूप लेट होणार आहे. आम्ही रिसॉर्टला गेल्यावरती डायरेक्ट भिजू एन्जॉय करून मस्तपैकी रेन डान्स वगैरे करून नंतरला जेवायचंच आहे, म्हणजे नाश्ता. बाबा, आता मला तर असं वाटतंय की आजची पिकनिक आपली आज गाडीतच होईल कदाचित. अर्धा दिवस गाडीतच जाणार आहे. गाडीतच जाणार आहे, कारण की कडक ऊन पण पडला. पाऊस आला तर सकाळी मस्त छान वाटलं तर, पण आता कडक ऊन पण आलाय. आणि त्यात आता आम्ही फसलोय गाडीमध्ये. हे बघा किती जाम आहे. आणि आमचे ओडेकर साहेब खूप शांत शांत बसलेत, विचार करतात कुठला तरी काय की कसं काय करायचं म्हणून. वाजले किती बघा, 9, 9:30 झाले. हो, घ्या ना. सुटला 9:30 वाजले. आणि अजून आम्ही आतापर्यंत ऐरोलीला पण नाही पोहोचलो ना आपण. 20 रुपये अजून ट्रॅफिक मध्येच आहे आणि फुल ट्रॅफिक आहे. जवळजवळ 1-1.5 तास आमचा इथेच गेलेला आहे ट्रॅफिक मध्ये. फुल ट्रॅफिक. वाईट गाडीवर बघ कशी अटकली गाडी झाली. ट्रॅफिक जाम भरा ना. सो आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही गरमागरम आपले राजू साहेब यांचे आणि ओडेकर साहेब यांचे मनापासून धन्यवाद. आम्ही कधीपासून आम्हाला भूक लागली होती, त्यांनी मग शेवटी आम्ही गाडी साईडला लावली आणि गरमागरम मस्त वडे, समोसे आणि भजी आम्ही मागवले आणि आता गाडीतच खातोय. खूप भूक लागली, कारण इथं वाजले 10 माझ्यामध्ये. आणि आता आपण पोचलो आय थिंक घनसोलीला. पण मजा येते, फुल टाइमपास चालू आहे, एन्जॉय चालू आहे. नाश्ता करतो इकडे, गरमागरम भजी, वडापाव, समोसा,
आणि संदीप साहेब बिचारे काय खात नाही पण गाडी चालवत आहेत. आणि त्या घरनं दाबून मस्त करंजे दाबून आलेले आहेत 4-5 पोटा जाम झालाय म्हणून ते काय आता खात नाही पण आम्हीच खातोय कारण आम्हाला भूक भरपूर लागलेली आहे. सो फायनली आम्ही आलो एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहोत. खूप म्हणजे बोलतात ना कसरत करून आम्ही आलेलो आहे. ट्रॅफिक मध्ये फसून आम्ही पण आलो टायमामध्ये. आता 10:30 पोहोचू म्हणजे एक अर्धा एक तासाचा फरक पडलाय आमच्या टायमामध्ये. सो पहिला गेला की पहिला आम्ही नाश्ता करणार आहोत दाबून मस्तपैकी. नाश्त्याला काय ते बघत गेलो तिथे काय काय ते. नाश्ता झाला की नंतर थोडं रिलॅक्स होऊन मग नंतरला कपडे वगैरे चेंज करून मग आम्ही रिसॉर्टची फुल मजा घेणार आहोत. मनसोक्त अशी मजा घेणार आहोत मित्रांसोबत आनंद घेणार आहोत. अजून आता पोहोचू आता आम्ही ऑन द वे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर पोहोचू आम्ही. बाकीचे आपले जे फ्रेंड्स आहेत ते मागे पुढे आहेत. कोण मागे आहेत तर कोण पुढे आहेत. आता पोहोचू आम्ही. सो फायनली आम्ही आलेलो आहोत आणि 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. प्रवास खूप छान झाला मस्त हसी मजाक मध्ये. आणि जर आमच्यावरती ओडेकर साहेब असेल तर ती धमाल वेगळीच असते. टाइमपास वेगळाच असतो. कसा निघून जातो वेळ माहीत पडत नाहीये. आणि आम्ही आता पोहोचलो. आम्ही नाश्ता विष्टा करून आलो मस्तपैकी आणि पुन्हा नाश्ता करणार. आम्ही सोडणार नाही. पैसे दिलेत रिसॉर्टला बरोबर ना ओडेकर साहेब. हा तसं आम्ही आता परत नाश्ता करणार आम्ही. अरे मला वाटलं साई कसं उभं राहिलं काल्या काल्या. अरे मला पण ते साईज वाटला. सेम वाटतं सेम 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 साईज मडवी तिकडे बघ. मडवी आहेत ना. एका सरांची गाडी लागली नाही तेच. स्वतः आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली. हो आणि इथे सर उभे आहेत. निकम साहेब पण इकडे उभे आहेत. वा मस्त सावली. चलो बाकीच्या आता आमच्या गाड्या येतीलच. सो आता आम्ही गाडीत उतरतो. सर प्रत्येकांच्या हातामध्ये राखी बांधतायत. आज रक्षाबंधन आहे. चलो चलो हा राखी बांधतायत सर प्रत्येकांच्या हाताला. राणे या बाय वो दिले के बाद. सो माझा मित्र आज भेटलेला आहे फायनली. खूप दिवसानंतर आज माझी भेट झाली त्याच्याबरोबरती. माझा मित्र राणे बाबा याला हा माझा एवढा भारी मित्र आहे ना. हिने मेरी जान बचाई थी वाहिनी मेरी. मोंतीचा खास मित्र आहे. सो आता हातामध्ये बँड घातलेला आहे प्रत्येकाने. सो राजू साहेबांनी पण घातलंय. आता बँड घालून आता आम्ही आतमध्ये पुढे वरती घ्या. टाईटच असू द्या लूज नका बांधू. आणि हा एंट्रन्स आहे. भूषण सर रेडी झालेले आहेत. ते आधीच आले सर्वांच्या आधीच आलेले आहेत है ना. जाऊन पण आलेत ते. चलो नाश्ता करून घ्या. पहिला नाश्ता करून घ्या. चला नाश्ता करायला जाऊया. स्वतः आमचा नाश्ता वगैरे करून झाला. आम्ही सर्वांनी नाश्ता दाबून केलेला आहे. मस्त मस्त गरमागरम इडली होते पोहे होते. त्यानंतरला छान मजा आली. सर्वजण दाबून नाश्ता केलेला आहे. आणि आता आम्ही आता कपडे चेंज करणार आहोत. माझ्या मागे जर बघितलं तर माझी पूर्ण टीम आहे. आम्ही आता कपडे चेंज करून आम्ही डायरेक्ट वॉटरमध्ये जाणार आहोत. या ठिकाणी डिस्कस चालू आहे. आपले मित्र मडवी साहेब आहेत सर्वजण. मडवी साहेब तुम्ही काय बोलू शकता आजच्या पिकनिक बद्दल. आजचा हा इव्हेंट म्हणजे एकदम जबरदस्त. इथे जे ग्रीनरी वगैरे आहे आणि आज मी संदीप खांबे सोबत आम्ही जो एन्जॉय करणार आहोत तो वेगळाच मजा असणार आहे. फुल धमाल असणार आहे. जिथे असणार तिथे मजाच मजा. अरे क्या बात आहे. संदीप ना जिथं मडवी दादा असेल ना आपले दादूस असेल तर खूपच मजा असते अजून. आणि आज धमाल करणार आहोत. एन्जॉय करणार आहोत. सर्वजण तयारीमध्ये झाली ना तुमची तयारी सर्वांची. सो या ठिकाणी आता आम्ही नाश्ता केला होता. हा नाश्त्याचा रूम आहे. आणि आता आम्ही कपडे चेंज करायला चाललेलो आहोत. काय 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 हा चला ना कपडे चेंज करायला. हा चला चला. आता हे साहेब बोलतात आम्हाला कपडे चेंज करायचे. स्वतः आम्ही जातो पहिला कपडे चेंज करून घेऊ. मला भिजवायचंय. काय 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 मला भिजवायचंय. मला भिजवायचंय. तुम्हाला सर्व इकडनं भिजवणार लक्षात ठेवा. विसरू नका तुम्ही. मंगेशचं काय हा
आता आम्ही जातोय कपडे चेंज करायला. आता सरांनी रूम बघितले, रूम बघूया कुठे चेंज करून झालं की नंतर आम्ही मागे जो रिसॉर्टचा फुल एन्जॉय आणि धमाल आणि आनंद घेणार आहोत आपण. आम्ही या रूम मध्ये आहोत आणि हा रूम घेतलेला आम्हाला चेंजिंगसाठी. इथे सर्वजण चेंजिंग करतायत, सर्व बसलेत चेंजिंग करून ना आणि चेंज करून मग आम्ही आता जाणार आहोत पाण्यामध्ये मजा आणि धमाल करण्यासाठी. पाण्यामध्ये फुल धमाल मस्ती फुल. आता जो नवीन पिक्चर आहे ना काय धमाल. सो मित्रांनो, आज खूप मजा आली, म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी. मी तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो. ॲक्च्युली रिसॉर्टला कसं गाणी भरपूर होते, त्यामुळे मी शूटिंग मला व्यवस्थित करता आली नाही, कारण कॉपीराईट झाला असता तर माझा प्रॉब्लेम झाला असता. DJ वगैरे चालू होता म्हणून मला काय शूट करता आलं नाही आहे. पण मी तो रिसॉर्ट दाखवतो तुम्हाला आता. हा तो रिसॉर्ट आहे, खूप मोठा रिसॉर्ट आहे. म्हणजे हा जर तुम्ही बघितला पुढे बॅक साईडला तिकडे खूप मोठा स्विमिंग पूल आहे, इकडे स्लाईड वगैरे आहेत आणि हा रेन डान्स आहे समोर जो दिसतो तुम्हाला. ही तबकडी दिसते, हा तो रेन डान्स आहे. खूप मजा आली आमच्या टीमने, आज फुल धमाल केली. आता आम्ही त्या नाश्ता करायला बसलेलो आहेत. सो हा एंट्री गेट आहे इथे बाजूला, जर बघितलात तुम्ही तर हा एंट्री गेट आहे. आणि पेन आणि पनवेल याच्यामध्ये जो घाट आहे त्या घाटाच्या आतमध्ये हा रिसॉर्ट आहे विसावा म्हणून. तुम्हाला माहिती असेलच, कधी जर तुम्ही आला असाल तर बघितलं असं तुम्ही जाता येता आपल्या कोकणपट्ट्यामध्ये पेन आणि पनवेलच्या मध्ये. रिसॉर्ट खूप छान आहे, मजा आली आम्हाला, एन्जॉय केला प्रत्येकाने. दुपारचं जेवण वगैरे होतं, नंतरला आता टी वगैरे नाश्ता वगैरे खूप छान पद्धतीने आहे. सर्वांनी आमच्या टीमने पण खूप एन्जॉय केला, धमाल केला, मस्त आणि छान आहे. म्हणजे जर तुम्ही आलात फॅमिलीवर येऊ शकता, फॅमिलीसाठी खूप छान आहे म्हणजे हा. आणि आता आम्ही इथे जर आता नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत सर्वजण, आपले मित्र वगैरे पूर्ण टीम आपली या ठिकाणी नाश्ता करायला बसलेले आहेत. थोडा नाश्ता करणार, थोडीफार चर्चा होणार, टाईमपास करणार थोडा वेळ आम्ही, आणि मग नंतरला आम्ही थोड्या वेळामध्ये आम्ही नाश्ता वगैरे करून सो आम्ही आता निघणार आहोत. तर बघूया. सांगितले, ऑर्डर केले ना, अजून आली नाही आहे, 1 तास झाला. वेट, मी सांगतो. सो आम्हाला चहा सांगितली होती, चहा भेटली, आम्ही कॉफीची ऑर्डर दिलेली आहे. कॉफी अजून आली नाही आहे, कॉफीची वाट होते. दोघा तिघांना कॉफी प्यायची, ते चहा पिणारे नाही आहेत. तसं मी ऑर्डर दिले, बघूया कधी येते ती. असं खूप मोठं लॉन आहे, जबरदस्त. आता कॉफी वगैरे घेणार मस्तपैकी. नाश्ता तर झालेला आहे, कॉफी वगैरे घेऊन नंतर चहा नाश्ता करून आम्ही निघू. आता थोडा एक 5 ते 10 मिनटामध्ये आम्ही निघू. बघितलं तर मस्त, बघूया. सो हा मित्रांनो, आम्ही आज मस्त, आज पूर्ण दिवस आमचा गेला विसावा रिसॉर्टला. खूप छान पद्धतीमध्ये म्हणजे सर्वांनी एन्जॉय केला, आनंद घेतला मस्तपैकी. आम्ही सकाळी आलो होतो, दुपारी जेवण, परत रेन डान्स वगैरे, आणि सर्वांनी आनंद घेतलाय ना. खूप मजा आली, म्हणजे आजचा पूर्ण दिवस खूप छान गेला आमचा. आणि आता स्वतः मी भजी खाल्ली. हा दिसतच नाही पण साई. सो मित्रांनो, आता आम्ही निघतोय. आता सर्वजण छान झाले पद्धतीने. माझ्या मागे बघितलं तर रिसॉर्ट आता आम्ही निघतोय. सो मित्रांनो, ब्लॉगला मी आता इकडे एंड करतोय. सो मित्रांनो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट्स पण करायला मित्रांनो विसरू नका. 2 झाले, याची 1 झाले, समजून घ्या थोडंसं. थँक्यू. व्हिडिओ विचारा कोणता ते विचारायला